कोल्हापूरच्या राधानगरी धरणामध्ये 32% इतकाच पाणीसाठा शिल्लक. पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणाच्या मध्यभागी असलेली छोटी मोठी बेटं नजरेस पडायला सुरुवात. धरणातून भोगावती नदीमध्ये होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवला. शेतीवर परिणाम होण्याची शक्यता. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये आवर्तन सोडण्याची मागणी. माजी आमदार शरद पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा निवेदन. बीडच्या परळी बोरणा मध्यम प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक. वाढलेल्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्यानं पाणीसाठ्यामध्ये घट. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यावर पाणी संकटाचं सावट. काळमवाडी धरणामध्ये सध्या फक्त 4.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. यापुढे धरणातील 3 टीएमसी पाणीसाठाच वापरता येणार. वाशिम जिल्ह्यातील काही लघु प्रकल्पांनी तळ गाठला. या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा सुरू. प्रकल्पातील गाळ निघाल्यानं जलसाठा क्षमता वाढणार. करमाळ्यातील मांगी तलावामध्ये 36% पाणीसाठा. डाव्या कालव्यातून पर सेकंद 900 लिटरनं मांगी तलावामध्ये विसर्ग. 22 गावातील 3117 हेक्टर क्षेत्र मांगी तलावावर अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. बीडच्या गेवराईमध्ये तर जालन्याच्या अंबडमधून जाणाऱ्या गोदावरी नदीचं पात्र कोरडं. मराठवाड्यामधील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा. वारंवार मागणी करूनही नदीमध्ये पाणी सोडलं जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. साताऱ्याच्या माणखटाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. शेतकरी आणि महिलांनी तीव्र आक्रोश मोर्चा काढला. भले आमचं रक्त घ्या, पण आमच्या हक्काचं पाणी द्या, शेतकऱ्यांची घोषणाबाजी. चिखले ग्रामस्थांचं मुरबाड पंचायत समितीसमोर पाण्यासाठी आमरण उपोषण. जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीला पाणी नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. विहिरीचं खोलीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी. धुळ्यामध्ये नागरिकांना पाणी मिळण्यासाठी योग्य नियोजन करा. महापौर मायादेवी परदेशी यांचे पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीमध्ये निर्देश. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसराला मिळणार 2 MLD पाणी. MIDCतील प्रशासनाकडून लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्याचं आश्वासन. सिडको भागातील महिलांनी MIDC कार्यालयामध्ये मांडला होता ठिय्या. परभणीच्या चारठाणा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांवर खासगी टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ. नळ योजनांसाठी लाखोंचा निधी आला, पण सर्व कामं अद्यापही अपूर्णच. नंदुरबारमध्ये खासदार डॉ. हिना गावितांकडून 23 ग्रामपंचायतींना पाणी टँकर मंजूर. यातील 15 गावांना टँकरचं वाटप. यामुळे नागरिकांना आता घरपोच पाणी मिळणार असून मोठा दिलासा मिळणार. अकोल्यातील खरीप बियाणं विक्रीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा खोळंबा. अजित 5 कापूस बियाणं तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा झाला असून लिंकिंगच्या तक्रारी. साठेबाजी आणि लिंकिंग रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष भरारी पथकं तैनात. नंदुरबारमध्ये खरीप हंगामासाठी कापसाचं बियाणं उपलब्ध. 1,08,000 हेक्टरवर कापसाची लागवड होणार असल्याचा अंदाज. बोगस बीटी बियाण्यांच्या विक्रीवर करडी नजर राहणार, कृषी विभागाचा इशारा. नाशिकच्या लासल गावात कांद्याच्या दरामध्ये आणखी घसरण. नाफेड NCCF कडून 12 रुपये 35 पैसे दरानं खरेदीची घोषणा. कांद्याच्या दरामध्ये 50 रुपयांची तर सरासरी दरामध्ये 70 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिरचीचे बंपर उत्पादन झाल्यानं बाजार समितीमध्ये मिरचीची मोठी आवक. राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणामधील मिरची चंद्रपूरमध्ये दाखल. व्यापाऱ्यांमध्ये आनंद. गोंदियामध्ये रब्बी धान खरेदीला वेग. आतापर्यंत 58,000हून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक धान खरेदी. गोंदिया जिल्ह्यामध्ये मका खरेदीला वेग. 17 केंद्रांवर मक्यांची खरेदी सुरू. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आणखी 8 मका खरेदी केंद्र सुरू. शेतकऱ्यांच्या 2113 क्विंटल मकाची खरेदी. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू. यामुळे वनक्षेत्रातील गावकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला. ग्रामीण भागातील कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगाराची मोठी संधी उपलब्ध. पुण्याच्या सासवडमध्ये 22 मे पासून भारतीय पुरंदर कृषी एक्स्पो 2026चा महाकुंभ. AI प्रात्यक्षिकं, पशु प्रदर्शन आणि शेतकरी सन्मानमुळे कृषी महोत्सव चर्चेत. प्रदर्शनामध्ये 160 स्टॉल्स उभारण्यात येणार असल्याची माहिती. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं मध्यरात्रीपासून ठिय्या आंदोलन. शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मोठ्या संख्येनं विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वेतन वेळेमध्ये देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं उपोषण. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हक्काचं वेतन वेळेमध्ये मिळत नसल्याच्या तक्रार. बकरी ईद निमित्त चाकणमधील जनावरांच्या बाजारात बोकड खरेदीसाठी मोठी गर्दी. आतापर्यंत सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांची उलाढाल. राजस्थान, सोलापूर आणि अहमदनगरमधून आलेल्या विविध बोकडांना वजनानुसार लाखांच्या घरामध्ये मागणी. डिझेल दरवाढीचा नंदुरबारमधील शेतकऱ्यांना मोठा फटका. इंधन दरवाढीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीचा खर्च वाढला. डिझेल 94 रुपये 58 पैशांवर गेल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं. बुलडाण्यामध्ये डिझेलअभावी शेतकऱ्याने स्वतःला बैलाच्या जागी जुंपला. संग्रामपूर तालुक्यामधली धक्कादायक प्रकार. तत्काळ ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्याची मागणी.
साक्रीतल्या पिंपळनेरमध्ये इंधन दरवाढीसह टंचाईचा भडका. पिंपळनेरमधील 6 पैकी 5 पंप बंद. इंधन भरण्यासाठी नागरिकांच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा. बुलडाण्यामध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःला वखराला झुंपण्याची वेळ. संग्रामपूर तालुक्यामधली घटना समोर. शेती कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी सीएनजी गॅसचा तुटवडा. पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर गर्दी. तांत्रिक अडचणींमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन 2 दिवसांपासून बंद. बुलडाणा जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा. अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक. वाहन चालकांना मात्र मनस्ताप. तत्काळ इंधन पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी डिझेल टंचाई कायम. जिल्ह्यातील 60% पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपला. डिझेलाभावी ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा ठप्प. प्रवासी वाहतुकीवरही मोठा परिणाम. जळगावमध्ये इंधन पुरवठा उशिरानं. जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी इंधनाची भीषण टंचाई. 2 ते 3 दिवसांनी होणारा इंधन पुरवठा 5 दिवसांनी होत असल्याची माहिती. पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं ऑटो चालकही दर वाढवणार. सर्वसामान्य लोकांसह ऑटो चालकांचे महिन्याचं बजेट गडबडलं. महिला सुरक्षेवर राजकारण नाही तर कठोर कृती हवी. महायुतीची भूमिका झिरो टॉलरन्सची असल्यानं समाजामध्ये भीती नाही. रोहित पवारांच्या आरोपावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. महिला सुरक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट निर्धार. चित्रा वाघ यांचं वक्तव्य. चंद्रशेखर बावनकुळेंकडून अमरावतीच्या दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयाची झाडाझडती. प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करा. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. बावनकुळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. सांगलीमध्ये शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून हरित लोकचळवळ. पिंपळाचं झाड तोडण्याच्या ऐवजी पुनर्स्थापनेच्या विचारातून ट्री आर्मी या उपक्रमाची सुरुवात. वड, पिंपळ, चिंच सारख्या डेरेदार वृक्षांची लागवड. जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी. किल्ल्याच्या सुरू असलेल्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजनेचा अमरावतीमध्ये मंत्री बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ. आजपासून संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना कार्यान्वित. शिरूरच्या नेमुळमध्ये शेतरस्ता खुला करताना अंगावर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दुर्घटना टळली. शेतरस्त्याच्या कामाला विरोध करत आत्मदहनाचा प्रयत्न. नंदुरबार शहरातील अंडरपास दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. पाणी साचण्याच्या समस्येमुळे अंडर बायपास 15 दिवसांसाठी बंद. शहरातील सर्व वाहतूक उड्डाणं पुलावर वळवली. वाहतूक कोंडीची शक्यता. वाशिममधील ग्रामीण भागामधील नागरिकांचा घरकुल योजनेमधील दुसरा तिसरा हप्ता रखडला. दुसरा आणि तिसरा हप्ता न मिळाल्यानं घरं अर्धवट अवस्थेत. बांधकाम साहित्याचे दर आणि मजुरी वाढत असल्यानं नागरिक चिंतेत. सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 3000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,61,195 रुपयांवर तर चांदी जीएसटीसह 2,70,890 रुपयांवर. संभाजीनगर डीपीडीसी बैठकीमध्ये 909 कोटी 22 लाखांच्या विकास आराखड्याला मंजुरी. शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये विविध विकास कामांना हिरवा कंदील. गोंदिया जिल्हा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये राज्यामध्ये प्रथम. केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भुंडारकरांनी पुरस्कार स्वीकारला. सिंधुदुर्गमधील मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, देवगड समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरसह अनेक भागातून पर्यटक कोकणामध्ये दाखल. वेंगुर्ल्यामधल्या तुळसमध्ये श्रीदेव जैतीर उत्सवाला सुरुवात. 11 दिवस चालणाऱ्या या पारंपरिक उत्सवाची सांगता कवळासानी होणार. उत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा राज्यातून लाखो भाविक तळ कोकणात दाखल. लोणारमधील दैत्यसुदन मंदिरामध्ये किरणोत्सव. 15 मे पासून 4 ते 5 दिवस हा किरणोत्सव सुरू असणार. किरणोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक लोणारमध्ये दाखल. शनी जयंतीनिमित्त शनी शिंगणापूर इथे भाविकांची मांदियाळी. देशभरातून लाखोंच्या संख्येनं शनीभक्त शनी शिंगणापुरात दाखल. काल मध्यरात्रीपासूनच शनी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. नंदुरबारमध्ये आजपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात. प्रत्येक प्रगणकाकडून 800 नागरिकांची माहिती संकलित होणार. 16 मे ते 14 जून दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार. गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शिक्षकांची पदं रिक्त. 100हून अधिक पदं रिक्त असल्याची माहिती. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. शिक्षक पदभरती घेण्याची शिक्षक संघटनांनी शासनाकडे केली मागणी. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या 15 दिवसांपासून रोकडचा तुटवडा निर्माण. 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. खतं आणि बियाण्यांची जुळवाजुळव करताना शेतकरी मोठ्या अडचणीत. साक्री तालुक्यामधल्या टेंबे फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला. निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू. गोंदिया पोलिसांकडून डोंगरगाव हत्याकांडाचा पर्दाफाश. कर्ज बुडवण्यासाठी
आरोपी मित्राची हत्या करून स्वतःचा मृत्यू भासवणाऱ्या अंतिम खोटेले याला अटक. मित्राचा गळा आवळून स्वतःचे आधार कार्ड ठेवून रेल्वे रुळावर टाकले होते. कल्याणमध्ये बापानं बंद घराची रेकी केल्यानंतर मुलानं त्याच घरामध्ये चोरी केली. मौज मजेसाठी मुलांचा वापर करणाऱ्या फॅमिली गँगचा पर्दाफाश. 4 घरफोडीचे गुन्हे उघड करत 21,60,000चे दागिने केले जप्त. बनावट आरटीओ ई चलानची एपीके फाईल डाउनलोड केल्यामुळे व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर तरुणाच्या बँकेतून 1,94,000 रुपये लंपास. सायबर सेलकडे तक्रार दाखल. धाराशिवच्या परंडा शहरातील अतिक्रमणांवर हातोडा. पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेची कारवाई. मंडई चौकासह किल्ला रस्ता मोकळा केला. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाचा चौथीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील संतापजनक घटना. धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नराधम शिक्षकाला अटक. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये 50 वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार. 25 आरोपी सारंग सदावर्तेवर गुन्हा दाखल. पीडितेच्या मुलानं आरोपीला पकडल्यानं प्रकरण उघडकीस. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत.